हा पण नंबर स्विच ऑफ. खंड्या फोन स्विच ऑफ करून कुठे गायब झाला रे बाबा तू? राज, हां काय चाललंय तुझं नक्की? काय कॉन्स्टंटली त्या फोनमध्ये डोकं घालून थांबलायस? कोणाला एवढे कॉल ट्राय करतोयस? खंड्याला फोन करतोय ग. एक महत्वाचं काम आहे, तोच वाजवू शकतो. काल रात्रीपासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतोय, काय कळत नाही मला. एवढंच ना? अरे मित्रांकडे वगैरे गेला असेल किंवा गावी गेला असेल, कामात वगैरे असेल, येईल ना रिटर्न. एवढं कुठे स्ट्रेस घेतोयस? खंड्याला ओळखत नाही. शिसूला जाताना पण मला 100 वेळा विचारेल. गावाला गायब व्हायचं असेल तर मला 1000 वेळा फोन करेल, साहेब जाऊ का जाऊ का. माझी परवानगी घेईल आणि नंतरच गायब होईल तो. ऐक ना, ठीक आहे ना, तू काय एवढं त्या खंड्याला इम्पॉर्टन्स देतोयस? दुसऱ्या कोणाला तरी काम सांग तुझं महत्वाचं जे काही आहे. खंड्या वाचून काय अडतंय? नाही अडतंय. माझं खंड्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ते काम खंड्याच वाजवू शकतो. माहिती नाही, मला जरा मला डाऊट येतोय. तो कुठेतरी अडकलाय किंवा त्याला कोणीतरी अडकवलंय. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? तुला कोणावर डाऊट आहे का? माझा कशाला कोणावर डाऊट असेल? अरे हां, तो डिपार्टमेंटचा माणूस आहे ना, त्याला सांगतो ट्रॅकिंगला लावायला त्याचा मोबाईल. कळेल मग मला त्याचं लास्ट लोकेशन कुठलं आहे, त्याचा मोबाईल स्विच ऑफ कुठे झाला. हे असा 2 मिनिटात शोधून काढीन त्याला. सावंत, बापरे, राजकुमार आता पोलिसांची मदत घेऊन लास्ट लोकेशन शोधणार. खंड्याचं नक्कीच काहीतरी वाईट झालं. काल अचानक माझ्याशी बोलता बोलता ज्या पद्धतीने तो गायब झालाय ते पाहता तो जिवंत असेल की नाही यातच शंका वाटते आता मला. पण जर खंड्या मेला असेल आणि त्याची डेड बॉडी किंवा त्याचं लोकेशन जर या राजकुमारच्या हाती लागलं तर सगळा डाऊट माझ्यावर येणार. कारण त्याच्या मोबाईलवर लास्ट टाइम कॉल माझाच आहे. नाही 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 नाही, काहीही झालं तरी खंड्या राजकुमारच्या हाती लागता कामा नये. मला राजकुमारच्या आधीच काहीतरी करावं लागेल. अभि, आपल्यासाठी द्यायचं जे काही भांडण असेल, राग असेल, ते सगळं सोडून लगेच आपण जे सांगू ते करायला तयार होतात. किती प्रेम करतात ना आपले आई बाबा आपल्यावर. हो वे, काय म्हणाली असतीस तू? आपले आई बाबा? अरे मला तसं नव्हतं बोलायचं रे. आपले आई बाबा म्हणजे तुझी आई आणि माझे बाबा. पण ओवी, विचार कर मग तुम्ही, जर खरंच दोघे जण मिळून आपले आई बाबा झाले तर मग किती भारी होईल. तू माझा भाऊ, मला पण तुझ्यासारखाच भाऊ हवा होता. पण कसं होणार अबीर? ते दोघं एकमेकांकडे नीट बघत सुद्धा नाहीत. त्यांच्या पासमध्ये जे काही भांडण असेल ते दोघं विसरायलाच तयार नाहीत. ओवी, मोठे असतात ना ग, आणि त्यांचा राग पण खूप मोठा असतो बघा. म्हणून आपण काहीच करू शकत नसतात, कारण की ते दोघे स्वतः एकत्र येत नसतात ना.